विठ्ठल वीत गोत चित्त. महाराज म्हणले एका विठ्ठलाला सोडून आम्ही आतापर्यंत दुसऱ्या देवाची सेवा केलेली नाही. काही साधक लोक महाराज देऊला निघाले. काय म्हटले, आतापर्यंत आपण आळंदी पाहिली नाही, आतापर्यंत आपण देहू पाहिला नाही. तुकोबारायांच्या काळामध्ये आपल्या गावातील काही वारकरी गुरुजी निघाले. जात असताना महाराज आमच्या तुकोबारायांच्या घराकडे निघाले आणि तुकोबारायांच्या घराकडे जात असताना तुकोबारायांच्या घरी जाऊन पोहोचले. तुकोबारायांनी सकाळी सकाळी आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर माझ्या तुकोबारायांच्या गळ्यामध्ये विणा होता. इकडे लक्ष द्या, माझ्या तुकोबारायांच्या गळ्यामध्ये विणा होता. तुकोबाराय घराच्या बाहेर बसलेले होते. असं म्हणतात की तुकोबारायांच्या जीवनामधला एक क्षण सुद्धा भजनाशिवाय वाया गेलेला नाही. तुकोबाराजनी हाती माझ्या जीवनातला एकच माझा कार्यक्रम ठरलेला आहे. कोणता? मला भगवंताचं नामस्मरण करणं. याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये काही मला पाहिजेत नाही. मग काही साधकाने विचारलं, म्हटले महाराज तुम्ही आतापर्यंत देवाचं नाव घेतलं. विचारतात महाराज काही काही लोक, महाराज आतापर्यंत तुम्ही देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव घेण्याचा तुम्हाला काही फायदा झाला का? तुकोबारायांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला शिवाजी महाराज, आणि स्वतःच्या डोक्याला हात लावल्याच्या नंतर बाबा तुकोबारायांनी या लोकांना सांगितलं, ए बाबा हो तुमच्या मी पाया पडतो. अरे तुमच्या पायाला लागतो बाबा. तुम्ही मला आता प्रश्न विचारला, देवाचं नाव घेतल्याचा तुम्हाला काही फायदा झाला का? मी तुम्हाला आता विचारतोय, मला सांगा या जगात देवाचं नाव घेणारा आतापर्यंत कुणी वाया गेला का? नाम घेता वाया गेला. एवढा आनंद जीवन आमच्या बालाजी बाबाने आता प्रमाण दिलं बघा. नाम घेता वाया गेला ऐसा, माझ्याकडे लक्ष द्या, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. महाराज म्हणले देवाचं नाव घेणारा आतापर्यंत या जगात कोणी वाया गेलेला आहे का? तुम्ही ऐकलंय का? नाही. अहो देवाचं नाव घेणारा आतापर्यंत या जगात कोणी वाया गेलेला नाही. याच्यावर एक प्रमाण सांगतो. आता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. नाहीतर काही काही चंद्रकांत पाटील प्रमाण देत असताना सुद्धा शिवाजी बाबा असले प्रमाण देतात डेंजर. महाराज काल्याच्या कीर्तनाला अभंग घेतला होता, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. त्याचं ध्रुवपद खूप गोडे, रंगनी रांगत गुलगुला बोलत. माग एक जोरात म्हणलं रंगनी रांगत गंगुला बोलत. अरे त्या गंगूची कीर्तनात काही गरज आहे का? तिनं गावाला कदर आणला, तू कशाला तिचं नाव कीर्तनात घेतो बाबा? लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणले देवाचं नाव घेणारा आतापर्यंत कोणी वाया गेलेला नाही. मग तुकोबारायांकडे आल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले देवाचं नाव घेतल्याचा फायदा माझ्या जीवनात एक झाला. मला कळालं देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवंत आणि संत एकच आहेत हे मला केव्हा कळालं? जेव्हा देवाचं नाव घेतलं तेव्हा. एकची ओंगडी पांघरू हरी मे वासुदेव तत्वता. महाराज म्हणले या सगळ्या गोष्टीचं उत्तर मला तेव्हा मिळालं जेव्हा
तेव्हा मी भगवंताचं नामस्मरण केलं. मग काही लोकांना पटलं आणि काही लोक तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना म्हणायला लागले, महाराज 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत, पटकन सांगा तुम्ही काय केलेले. तुकोबाराय म्हणायला लागले, बाबा मी फक्त विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे. मग काही म्हणले, महाराज आम्ही नामस्मरण करायला तयार झालेलो आहोत, पण आम्हाला विठ्ठलाचं नाव आवडत नाही. तुकोबाराय पुन्हा डोक्याला हात लावला, नाही आवडत म्हणले, अजिबात आवडत नाही मला. माझ्या जीवनात त्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. कोणाचं? विठ्ठलाचं. माझं नाही, विठ्ठलाचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. तुकोबाराय म्हणले, बाबा तुझी जर इच्छा देवाचं तोंड बघायची नसेल, मग तुला जो देव आवडतो ना त्या देवाची सेवा कर. मग त्या देवाची सेवा करण्याकरता तो तयार झाला. चोपदार बाबा 40-50 वर्ष त्या देवाची सेवा केली. तुकोबाराय म्हणतात, 50 वर्षानंतर तू माझ्याकडे ये आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला एकच प्रश्न विचारेल, आतापर्यंत ज्या देवाची सेवा तू तुझ्या जीवनात केलेली आहे तो देव माझ्या पांडुरंगासारखा आहे का मला सांग. सुखरूपाय सांग, तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगासारखा तो, माझ्या देवासारखा या जगातला तो तुझ्या देवाची सेवा केली तो देव आहे का? महाराज म्हणले, अरे तू अयोध्येला प्रत्येक ठिकाणी गेला, केदारनाथ गेला, बद्रीनाथ गेला, अमरनाथ गेला, पण तू एवढ्या लांबून पैसा खर्च करून गेल्याच्या नंतर तुला देवाचं दर्शन अर्ध्या किलोमीटर अंतरावून झालं, पण मी एकदाच पंढरपूरला गेलो तर माझं मस्तक देवाच्या चरणावर लागलं. कारण महाराज म्हणतात, माझ्या पांडुरंगासारखा या जगात दुसरा देव कोणता नाही. विठ्ठल. मग तुकोबारायांना पटलं. तुकोबारायांनी लोकांना सांगितलं. पण सांगत असताना महाराज तुकोबारायला एकाने प्रश्न केला. म्हटले, तुकोबाराय आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करा असं आम्हाला सांगितलं, पण हे नामस्मरण करत असताना तुम्ही एवढं विठ्ठलाशी एकरूप का झालेला आहात? तुकोबाराय म्हटले, हे बघा मी एक नातं माझ्या जीवनातलं असं निवडलंय की जे नातं या जगात ते नातं डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्या नात्यातला बाळाजी महाराज, शिवाजी महाराज एक व्यक्ती संपला ना पाटील तर ते नातं संपून जातं. तुकोबाराय म्हणले, असं नातं मी माझ्या जगाच्या मालकाकडे जोडलेलं आहे. काहीने विचारलं, म्हणले आम्हाला पण नातं सांगा. तुकोबाराय म्हणतात, एवढं नातं सोपं आहे का? अहो ते नातं सांगण्यासाठी अगोदर माणसाला काय करावं लागते? भजन करावं लागतं. मग काही वारकरी म्हटले, आम्ही सुद्धा भजन करण्याकरता तयार आहे. तुकोबाराय म्हणले, तुम्ही जर भजन करण्याकरता तयार असाल तर मी माझ्या जीवनात कोणतं नातं भगवंतासोबत जोडलेलं आहे ते तुम्हाला सांगतो, जरा बारकाईनं ऐका. महाराज म्हणले, एका जणाची आई मेली. लक्षपूर्वक ऐका. एका जणाची आई वारली. आई वारल्याच्या नंतर तिचं प्रेत असं समोर ठेवलेलं होतं. हे भिंतीला टेकून बसले होतं. जोरा जोरात लक्ष्मण महाराज रडायला लागलं, ए गावकऱ्यांनो, माझी आई मेली, माझी आई मेली, माझी आई मेली. गावातल्या 5-50 म्हाताऱ्यांना याचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्याच्या नंतर महाराज सगळ्याच्या सगळ्या म्हाताऱ्यांना धाव घेतली. कुठं घेतली धाव? याच्या घराकडं. आणि सगळ्याच्या सगळ्या 5-50 म्हाताऱ्या याच्या घरी धावून आल्या आणि सगळ्या म्हाताऱ्या म्हणायला लागल्या, दादा रडू नको, दादा रडू नको, दादा रडू नको. कोणी हाताला धरत होतं, कोणी डोळे पुसत होतं. म्हणले, अजिबात रडू नको. अरे तुझ्या डोळ्याला पाणी येऊ देऊ नको. तुझी एक आई मेली ना. अरे तुझी आई आणि मी एकाच वर्षी या गावात नांदायला आलो, एकाच वर्षी या गावात नांदायला आलो होतो. माझ्याकडे लक्ष द्या. एकाच वर्षी तुझी आई मी एकाच वर्षी या गावात नांदायला आलो होतो. अरे या तिचा जन्म झाल्याच्या नंतर कोणी राहणार आहे का बाबा? प्रत्येकाला दावत लागते. कशासाठी रडतो तू? आज तुझी आई गेली, 4-2 वर्षांना मला सुद्धा जावं लागणार आहे. ते म्हटलं, मला पटलेले. पण त्याला पटलं महाराज. 9 दिवस उपाशी होतं ती आई गेल्याच्या नंतर. 9व्या दिवशी सगळ्या म्हाताऱ्यांचं बोलणं त्याला पटलं आणि पटल्याच्या नंतर त्यानं उपोषण सोडलं. जेवाय बसलं, दाबून खाल्लं. 10वा-13वा झाला आणि गावातून फेरी मारण्याकरता निघालं. गावातून निघाल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणत होतं, काय दादा कसं आहेस? काय दादा कसं आहे? तो म्हणायचा, काय माझ्या पांडुरंगाची कृपा झाली हो, माझी एक आई गेली तर देवानं मला 50 आया दिल्या बघा. ज्या गल्लीतून जातो ती मला बाळा म्हणून हाक मारते. ज्या गल्लीतून जातो मला कोणी म्हणते, काय दादा? अरे काय देव भाग्यवान आहे, माझं भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणले, तो म्हणायला लागला, माझं भाग्य उजळलं का? तर मला देवानं 50 आया दिल्या. 4 महिने आनंदात गेले पाटील.
4थ्या महिन्यामध्ये महाराज यमाचा रेडा आला आणि त्याच्या दारात उभा राहिला. आता काय माझ्याकडं उचललं त्याच्या बहिणीला आणि घेऊनच गेला बघा. आता बहिणीचं प्रेत आडवं पडलं, जोरात रडायला लागलं. ए गावकऱ्यांनो, अरे माझी बहीण गेली, माझी बहीण मेली. आता उद्यापासून मी कोणाला बहीण म्हणून हाक मारू? जोरात रडायला लागलं. आणि रडत असताना महाराज गावातल्या 100-150 पोरी एकत्र जमा झाल्या, त्याच्या घराकडे येऊन बसल्या. अरे दादा रडू नको, कशासाठी रडतोय? तो म्हटला माझी बहीण मेली, आता उद्यापासून मी कोणाला बहीण म्हणून हाक मारू? पोरी म्हटल्या दादा अरे तुझी एक बहीण गेली ना, तर आम्ही 200 आलोत ना, आमच्या 200 जणीला बहीण म्हणून हाक मार. तो म्हणला मला रक्षाबंधनला कोण ओवाळणार? पोरी म्हटल्या तुझं कपाळ लाल होईपर्यंत तुला कुंकू लावणार, फक्त तू आजच्या दिवस बोंबलू अजिबात नको. तो म्हणला मला रक्षाबंधनला राखी कोण बांधणार? पोरी म्हणल्या एवढ्या राख्या बांधणार का त्या राख्याचा दोकरगोटा करून तुला फाशी देणार, एवढ्या राख्या तुला बांधणार. त्याला पटलं, त्यानं उपोषण सोडलं, जेवाय बसलं. 10वा महिना उगवला. 10व्या महिन्यामध्ये यमाचा रेडा त्याच्या घरावर हजर झाला. आता काय माझ्याकडं तिच्या सोबत उभ्या आयुष्याचा संसार थाटला, त्याच्या बायकोलाच यमाने उचललं बघा. प्रेत आडवं पडलं आणि जोरात रडायला लागलं. ए गावकऱ्यांनो, माझी बायको मेली. खिडकीकडे बघत होतं, दाराकडे बघत होतं, नाही कळालं ना तुम्हाला? मंदिराकडे बघत होतं, कोणी येईल का? बायको करता 10व्या दिवशी स्वतः मेलं. पण मी तुमची बायको व्हायला तयार आहे असं म्हणायला कोणी नाही आलं. महाराज म्हणतात या जगातलं पती पत्नीचं नातं असं एक पवित्र नातं आहे, ज्या नात्यातला एक व्यक्ती संपला का ते नातं संपतं. असं पवित्र नातं मी जगाच्या मालकासोबत जोडलेलं आहे. विठाला त्याला सुद्धा खूप सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात पतिव्रतेला जेवढा पती प्रिय आहे तेवढा मला जगाचा मालक प्रिय महाराज म्हणले पतिव्रतेला जिचा पती जेवढा प्रिय आहे तसा मला माझा जगाचा मालक प्रिय आहे. अजून एक सुंदर उदाहरण महाराजांनी याच अभंगामध्ये दिलेले बघा. महाराज म्हणतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. तुम्ही कधी लोभी माणूस बघितला का? लोभी माणूस कधी बघितला का आपण? नाही. महाराज म्हणतात लोभी माणसाला जेवढं धन प्रिय आहे तेवढा मला जगाचा मालक प्रिय आहे. एक जण महाराज सप्ताह झाला आणि त्याच्या मनात विचार आला मला जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायचं. कधीच मनात विचार नव्हता आला. 70 वर्ष वय झालं शिवाजी महाराज आणि 70 वर्षाचं वय झाल्याच्या नंतर म्हणला आता मला पंढरपूरला जायचंय. गावातले वारकरी म्हणायला लागले पंढरपूरला जात असताना असा जा म्हटले एक गोष्ट ध्यानात ठेवून जा. पंढरपुरात गेल्याच्या नंतर चंद्रभागा मातेची आंघोळ करायला तू जाणार. तुम्ही जात नाहीत ना आंघोळ करायला? जाता ना? म्हणले पंढरपूरला आंघोळ करायला गेल्याच्या नंतर सगळेच्या सगळे कपडे रूम वरती काढून ठेवायचे, टावेल घ्यायचा आणि मग चंद्रभागा मातेची आंघोळ करायला जायचं. तो म्हटला असं का? काही म्हटले तू जर पैसे घेऊन कपडे घेऊन जर चंद्रभागेला आंघोळीला गेला, तू पाण्यात गेला रे गेला,
का मग तुला असंच यावं लागणार, खाली लोटांगण मोगळं पटांगण सगळ्या वस्तू चोरीला जातील, तुला तसंच रूमवरती यावं लागेल. त्याला पटलं महाराज. कधीच पंढरपूरला गेलं नव्हतं. 70 वर्ष वय झालं आणि पंढरपूरला गेलं. बायकोला आनंद वाटला. म्हटले आमच्या मालकानं आतापर्यंत कधीच पंढरपूर पाहिलं नव्हतं. बरं झालं म्हटले, सप्त्याला गेलं, सुधारलं, पंढरपूरला गेलं. गेल्याच्या नंतर यांनी ठरवलं आता चंद्रभागा मातेची आंघोळ करायची. आंघोळ करायची ठरल्याच्या नंतर चंद्रभागा मातेकडे आंघोळ करण्याकरता गेला. पुंडलिक रायांना हात जोडला. पुंडलिक रायाने याच्याला जरा मन भरून बघितलं. म्हणले याची आज जिरल्याशिवाय राहणार नाही. देवाला कळालं हे आपल्याकडे कधीच न येणारं गिऱ्हाईक आज पहिल्यांदाच आलं, म्हणजे याची खातरदारी जरा चांगली झाली पाहिजे. जगाच्या मालकानं विचार केला, हे चंद्रभागा मातेत पाण्यात बुडलं, वर आलं, टावेल घेतला, डोक्यावर झाकण घेतला आणि डोकं पुसत होता. तेवढ्या जगाच्या मालकानं वासुदेवाचं रूप धारण केलं आणि जगाचा मालक याच्या पुढे हजर झाला. आणि वासुदेव मग वासुदेव हजर झाल्याच्या नंतर मग वासुदेवाने भजन चालू केलं. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. भजन चालू झालं. वासुदेव म्हटले ए कुठून आला? त्यानं सांगितलं मी तेलंगणामधून आलो. अरे म्हणले एवढ्या लांबून आला? एक काम कर म्हणले, मला 1 रुपया दान द्या. हा म्हटला अहो मी आतापर्यंत कुणालाच 1 रुपया सुद्धा दान दिला नाही, तर मी तुम्हाला कसा देऊ? पण वासुदेवा आज पंढरपूरला आलो ना, मला असं वाटतंय तुम्हाला 1 रुपया दान द्यावा, तुम्हाला 1 रुपया दान द्यावा असं मला वाटतंय. शब्द ऐकला महाराज, मनात विचार आला आणि हा म्हटला वासुदेवा मी तुम्हाला 1 रुपया देण्याकरता तयार आहे, पण आता माझ्याकडे बघा आंघोळीला येत असताना मी फक्त टॉवेल नेसून आंघोळीला आलो हो, माझ्याकडे 1 रुपया नाही, तुम्ही माझ्या रूमवरती या. बघा आमचे चोपदार बाबा तरी बोलतात, तुम्ही तर बोलत सुद्धा नाहीत बघा. हा माझ्या रूमवरती या. आता यानं विचार केला, म्हणले एवढं मोठं पंढरपूर, एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये एवढे मोठे हजारो मठ, या हजारो मठामध्ये हजारो खोल्याने या एका खोलीत मी राहणार, या वासुदेवाला कसं कळणार? पण ते वासुदेव महाराज जगाचं मालक होतं, ते काही साधारण नव्हतं. यानं पिशव्या भरल्या, यात्रा केली, सगळ्या वस्तू घेतल्या आणि वस्तू घेतल्याच्या नंतर दरवाजा उघडणार होता. मनात विचार आला वासुदेव येईल का, वासुदेव येईल का, वासुदेव येईल का, असा मनात विचार आला. हातात पिशवी घेतली आणि हातात पिशवी घेतल्याच्या नंतर दरवाजापर्यंत आला. दरवाजाची कडी उघडली तसा वासुदेव बाहेर हजर झाला. वासुदेव म्हटला द्या 1 रुपया. हा म्हटला अरे वासुदेवा मी तुमच्यासाठी 1 रुपया ठेवलाच होता बघा, पण घरून नातीनं फोन केला आणि नात म्हणली बाबा मला 1 गाडी आणा. आता माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही, आता माझ्याकडे बरोबर 351 रुपये शिल्लक राहिलेले आहेत आणि एवढ्या पैशात मी फक्त घरी जाऊ शकतो. याच्यातला 1 रुपया जरी कमी झाला तरी मला कंडक्टर काही घरी सोडणार नाही. एक काम करा म्हटले, माझ्या गावाला या, मी तुम्हाला तिथं 1 रुपया देतो. वासुदेव म्हणला तू पाताळात गेला तरी चालेल, पण मी काय तुला 1 रुपया सोडणार नाही. पाहता काय माझ्याकडे एसटीच बसलं, गावाला आलो. गावाला आल्याच्या नंतर महाराज बायकोनं गावच्या वेशीत पाहिलं आणि अरे म्हटले आमचे मालक आले. तिनं ट्रॅक्टरवर फुलं आणली महाराज आणि गावच्या वेशीपासून तर घराच्या उंबरवट्यापर्यंत फुला टाकले. याला त्या फुलानं चालवत आणला, पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर घरात नेऊन पलंगावर बसवला, पूजन केलं, याचं दर्शन घेतलं आणि विचारलं का हो मालक तुम्ही पंढरपूरला गेला होतात? हा म्हणाला हो. मग तुम्हाला पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या जीवनात काही अनुभव आला का नाही? हा म्हटला अनुभवाला आग लाव, पण पहिले दरवाजा बंद कर. ती म्हटली का? तो म्हटला नंतर सांगतो, दरवाजा बंद कर. बायको दरवाजाकडे जाणार होती, तेवढ्यात हा बायकोनं म्हटला अहो सांगा ना काय झालं? हा म्हटला मी पंढरपुरात गेलो, आंघोळ केली आणि 1 वासुदेव हजर झालं आणि ते वासुदेव मला 1 रुपया मागत होतं. बायको म्हणे मग दिला का 1 रुपया? त्याला सांगितलं माझ्याकडे 1 रुपया नाही, माझ्या रूमवरती ये. मग वासुदेव माझ्या रूमवरती आला, मग तिथं दिला का 1 रुपया? हा म्हणला 10 वाजून 5 मिनिटं झाले होते तरी सुद्धा मी त्याला 10 रुपये 1 रुपया सुद्धा दिला नाही. ती म्हटली मग त्याला काय सांगितलं? त्याला म्हटलं माझ्या गावाला ये, मग मी तुला 1 रुपया देतो. दोघा पती पत्नीचं बोलणं चालू, दोघा पती पत्नीचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात बायको दरवाजाकडे जाणार होती. दरवाजा बंद करायला बायको दरवाजापर्यंत पोहोचली. समोरून येताना तिला वासुदेव दिसला आणि तिनं मालकाला आवाज दिला, मालक वासुदेव आला. हा
हा म्हटला सांग त्याला माझा नवराच मिळाला. वासुदेवानं त्याच्या दारात वासुदेव येऊन हजर झाला आणि वासुदेव हजर झाल्याच्या नंतर महाराज बाई जोरा जोरात हंबरडा फोडायला लागली, जोरात रडायला लागली. एवढ्या जोरात हंबरडा फोडला आणि रडायला लागल्याच्या नंतर महाराज वासुदेव दारात येऊन बसला. अहो म्हणले वासुदेवा बघा ना माझा पती आतापर्यंत कधीच पंढरपूरला गेला नव्हता, आज पहिल्यांदा पंढरपूरला गेला आणि पंढरपूरचं दर्शन करून आला आणि माझा नवराच मिळाला. जोरा जोरात रडायला लागली. गावातल्या बाहेर रडण्याचा आवाज ऐकला. भल्या म्हाताऱ्या जमा झाल्या आणि गावात एक टीम हजरच असते बघा. रडण्याचा आवाज आला रे आला का लाकडं दारात हजरच. कशानं मेलं काय मेलं काही घेणं देणं नाही, पण लाकडं हजर झाल्याशिवाय राहत नाही. लाकडं हजर झाले हे जोरात जोरात रडायला लागलं. वासुदेव विचार करायला लागलं मेलच कसं काय मला 1 रुपया दिल्याशिवाय. एवढ्यात काही लोक म्हणायला लागले, रेड रडायला लागले. त्याची तिरडी तयार झाली शिवाजीबा आणि तिरडी तयार झाल्याच्या नंतर महाराज रडायला लागलं आणि एका वारकऱ्याने विचारलं का हो हे वासुदेव काय आपल्या गावचं दिसत नाही. लोक म्हटले खरंच दिसत नाही आणि वासुदेवाकडे गेले. म्हटले वासुदेवा कुठून आलात. त्यानं सांगितलं जेव्हा कुठंच काही नव्हतं तेव्हा माझं गाव होतं, त्या गावाचं नाव आहे पंढरपूर. त्या पंढरपुरातून मी तुमच्या गावात आलो. म्हटले इथं कशाला आले. तो म्हटले अहो हे तुमच्या गावचं मला म्हणालं होतं मला 1 रुपया देतो. मग दिला का त्यानं 1 रुपया. अहो कशाचा 1 रुपया. 1 रुपया घेण्यासाठी तुमच्या गावात आलो पण इथं लिंदर मेलं बघा. आता मी 1 रुपया कसा घेणार. पण वासुदेव हुशार होतं. वासुदेवाने सांगितलं आता याच्या नावानं जर मी एवढ्या लांब आलो तर याला आग्नी डाव देतो आणि नंतरच पंढरपूरला जातो. हा मग महाराज याच्या डोक्यातच उजेड पडला. म्हणला वासुदेव मला जाळल्याशिवाय काही राहत नाही. हे काय पोट फुगवायला सुद्धा तयार नव्हतं चोपदार. हे श्वास घेतला तरी असा श्वास घ्यायचं पण पोट फुगू देत नव्हतं. पाहता काय अहो यानं श्वास घेतला तरी पोट फुगू देत नव्हतं. कारण याला असं वाटत होतं वासुदेव 1 रुपया मागितल्याशिवाय राहणार नाही. मेलं नाही फक्त नाटक केलं. याच्या नाकात कापूस कोचला तरी सुद्धा हे चाळून चाळून श्वास घेत होतं पण पोट काही वर येऊ देत नव्हतं. बघता बघता गावातल्या लोकांनी याला आंघोळ घातले. पाहुणे रावणे आले. सगळे कपडे याच्या अंगावरती टाकले. तिरडीवर टाकला. मेल्यानंतर याच्या तोंडात तुळशीचं पान टाकलं. सगळं झालं महाराज. तिरडीवर बांधला. वासुदेव शेजारीच उभा होता. अर्धे म्हणला 1 रुपया. हा म्हणला मेलो तरी चालेल पण तुला 1 रुपया देणार. तुला 1 रुपया देणार नाही. वासुदेव म्हणला मी सुद्धा खानदानी आहे. हे म्हणलं मी सुद्धा खानदानी आहे. तो म्हणला मी इथला पाटील आहे. वासुदेव म्हणला मी पंढरपूरचा पाटील आहे. हा म्हटला 1 रुपया देणार नाही. तो म्हणला नको देऊ. हा म्हटला तुला जाळल्याशिवाय मी पण आता जाणार नाही. बघता काय 4 माणसानं खांद्यावर उचललं महाराज. मडकं पेटवलं. मडक्यावालं पुढे निघालं. मडक्यातला निघणारा दुर्याच्या नाकात गेला पण तरी सुद्धा गडी उठायला तयार नव्हता. बघता बघता स्मशानभूमीत गेला. सरण रचलं. सरणावर ठेवलं. वासुदेवाला वाटलं आता तरी उठल पण ते खानदानी उठायला तयार नव्हतं. त्याच्या अंगावर लाकडं टाकले. कापूर वतला. जळणार नव्हतं म्हणून पेट्रोल वतलं. वतल्याच्या नंतर पोराच्या खांद्यावर मडका दिलं. पोराने येडा मारला. वासुदेवाला वाटलं आता तरी उठल. पाहता पाहता येडा पूर्ण झाला. खांद्यावरचं मडकं खाली सोडलं. तप दिशी मडकं फुटलं. फुटल्याच्या नंतर पोराच्या हातात आग्नी डाव दिला. म्हटले लाव बाबा एकदा शेवटचा चितेला आग्नी. धरलं पोरानं टेंबा आणि लावला चितेला आणि घेतला बडका जोरानं. तेवढ्यात ते वासुदेवच घाबरलं पेटलेला आग्नी पाहून. अरे बाबा 1 रुपयासाठी कुठं मरतो का. माझा 1 रुपया फिटला. तसा हा म्हटला पठ्ठ्या सुद्धा उठला. महाराज म्हणतात लोभी माणसाला जेवढं धन प्रिय आहे तेवढा मला जगाचा मालक प्रिय आहे. विठ्ठल मग महाराज म्हणले आम्ही सुद्धा आमच्या जीवनात भक्ती केली पण भक्ती करत असताना जगाच्या मार्गाची भक्ती करत असताना आपल्याला आवडते ती भक्ती अजिबात जीवनात करू नका. मग कोणाला आवडते ती भक्ती जीवनात करा. महाराज म्हणतात देवाला आवडते तीच भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण.
म्हणले हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची. महाराज देवाला भक्ती आवडते, पण कोणती भक्ती आवडते? महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला आवडणारीच भक्ती जीवनात केलेली आहे. मग काही माणसं म्हणायला लागले महाराज देवाला आवडणारी भक्ती जर तुम्ही आम्हाला सांगितली तर तुम्ही म्हणता संकल्पावी माया संसाराची. आम्ही आमच्या जीवनात संसार करायचाच नाही का? तुकोबाराय म्हणतात संसार करू नका असं मी तुम्हाला सांगितलेलं नाही, पण संसार जेवढ्या आवडीनं तुम्ही करताना तेवढ्याच आवडीनं तुम्ही परमार्थ सुद्धा करा. पण परमार्थ करत असताना तुमच्या मनामध्ये भाव असणं खूप गरजेचं आहे. भाव असला तरच त्याची किंमत देवाला कळते. नाहीतर काय महाराज म्हणतात मनी नाही भाव देवा मला पाव. अरे देव पावणार नाही, वडापाव पावल पण देव काय पावणार नाही. महाराज म्हणतात एवढा सोपा आहे का देव? अजिबात सोपा नाही. मग त्याच्याकरता काय असावं लागते? मनात भाव असावा लागतो. मला तुम्ही सांगा बरं, नामदेवराय एक दिवस जगाच्या मालकाला नैवेद्याचं ताट घेऊन गेले. ताट घेऊन जात असताना 10:20 झाले होते. नामदेवराय देवाच्या समोर उभे राहिले. जगाच्या मालकाला म्हणायला लागले देवा नैवेद्य घ्या. देव म्हटला मी नैवेद्य घ्यायला तयार नाही. नामदेवराय जगाच्या मालकाला म्हणतात देवा भोजन करायला या. देव काही यायला तयार नव्हते. महाराज बराच वेळ झाला. नामदेवरायाला राग आला. म्हटला हे देवा भोजन करायला ये. तरी सुद्धा देव यायला तयार नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला. नामदेवराय परत आवाज द्यायला लागले माय बापा ये ना बाबा भोजन करायला. देव काही यायला तयार नाही. शेवटी नामदेवरायाला परत विचार आला दररोज माझे वडील देवाला भोजन घेऊन येतात. मला असं वाटतंय देव नाराज झाला असेल माझे वडील आले नाहीत म्हणून. परत म्हणले देवाला देवा माझे वडील काही कामानिमित्तानं बाहेर गेलेत र. एक काम करणं फक्त भोजन करायला ये. तरी सुद्धा देव यायला तयार नाही. नामदेवरायाच्या डोळ्यात पाणी आलं आणि देवावर नामदेवराय रागवले. म्हटले का रे तुला एवढं प्रेमानं सांगतोय भोजन करायला ये तरी सुद्धा तू यायला तयार नाही. मला असं वाटतंय तू आता एवढ्या प्रेमानं ऐकणारा नाही. नामदेवराय म्हणले देवा आता तुला शेवटचं सांगतोय बघ भोजन करायला ये. तरी सुद्धा देव यायला तयार नाही. मग महाराज नामदेवरायांनी देवाच्या मूर्तीजवळ दोन्हीकडनं असे हात ठेवले. बारकाईनं ऐका. आणि हात ठेवल्याच्या नंतर पुन्हा एकदा मालकाला म्हणलं देवा शेवटचं सांगतोय बघ भोजन करायला ये. देवच यायला तयार नव्हता. मग नामदेवराय म्हटले आता तू तसं ऐकणार नाही. नामदेवरायांनी डोकं धरलं आणि देवाच्या पायावर आपटणार होते. म्हणले तुझ्या पायावर डोकं आपटून डोकं फोडून घेतो तू जर भोजन करायला आला नाही तर. नामदेवराय डोकं देवाच्या चरणावर आपटणार तेवढ्या जगाच्या मालकानं हातात नामदेवरायांचं डोकं धरलं आणि देवानं डोकं धरल्याच्या नंतर देवाचं रूप पाहिलं आणि नामदेवराय म्हटले आता कळालं ना लातो के भूत बातोशे नाही मानते. देवा एवढा तू खतरनाक आहे ना. मला माहिती आहे तुझा स्वभाव. देशी देवा देशी. देशी कोणतीही डोक्यात आणू नका. महाराज म्हणले वेगळी देशी डोक्यात आणू नका. ही देशी कोणती? मी माझं सर्वस्व भगवंताला अर्पण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय नामदेवाच्या हातचा नैवेद्य जगाच्या मालकानं खाल्ला. महाराज म्हणतात भाव असणं गरजेचं आहे. आणि भाव महाराज माणसाच्या जीवनातला परमार्थ मोठा करायचा असेल तर माणसाच्या जीवनातला परमार्थ हा त्याच्या बायकोशिवाय कधीच मोठा होत बायकोशिवाय परमार्थ मोठा होत. तुम्ही ब्रह्मचारी आहेत ना सगळी इकडचा पट्टा नाही ना. ऐका तुकोबारायच्या जीवनातला एवढा मोठा परमार्थ केला ना पाटील. या परमार्थाच्या पाठीमागं महाराज सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल ना तर तो आमच्या आवली मातेचा आहे. आमच्या आवली मातेनं तुकोबारायांना भोजन घातल्याशिवाय आवली माता कधीच जेवल्या नाहीत. महाराज आपल्या एखाद्या आवडीला म्हणावं ना मी धर्माबाद मध्ये आहे यायला अर्धा तास लागेल. ती म्हणते उलट तिकडेच मला भूक लागली मला जेवून घेऊ दे तू 2 तासाने. तू मला माहिती आहे तू काय घरी येताना तसा जेवून आल्याशिवाय राहणार नाहीच जेवून आला
तर तू घेऊन आल्याशिवाय तरी राहणार नाही. म्हणून महाराज आवली काय आता आपल्या आवल्या काय तुकोबारायांची आवली सारख्या राहिल्या नाही. आवली मातेला मनात विचार केला माझ्या मालकाचं भजन बंद पडेल. आवली मातेनं भोजन तयार करावं, भाकरी तापाव्या, चटणी बनवावी, पाण्याचा माड भरावा, डोक्यावरती घ्यावा आणि तुकोबाराजी तर भजनाला गेलेले त्या भजनाच्या जाणाऱ्या जागेकडे शोध घेवत नागावं. जात असताना एक दिवस तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती गेलेले होते. आवली माता जंगलातून जात होत्या. जात असताना आवली मातेच्या पायामध्ये काटा रुतला आणि काटा रुतल्याच्या नंतर पायातून रक्ताची धार आणि डोळ्यातून अश्रूची धार बाहेर आली आणि आवाज दिला आई ग. शब्द ऐकला महाराज जगाच्या मालकानं. अरे म्हटले माझ्या भक्ताच्या मालकिनीच्या पायात काटा मोडला. डोळे बंद केले आणि रडायला लागल्या. माझ्या पायातला काटा कोणी काढेल का? डोळे बंद केले, इकडे तिकडे बघत होत्या पण कोणीच मदतीला दिसत नव्हतं. डोळे बंद झाले आणि अचानक महाराज एक पोरग आपले गुरं राखण्याकरता डोरं राखण्याकरता त्या जंगलात डोंगरावरती आलं. आवली मातेने त्या पोराला आवाज दिला ए बाळा. शब्द ऐकला आणि शब्द ऐकल्याच्या नंतर ते पोरग पळत आलं. आवली मातेच्या डोक्यावरती काय होतं? भाकरीचं टोपलं होतं. तुमच्या इकडे काय म्हणतात? टोपलंच म्हणतात ना. भागा भागातल्या पद्धतीला वेगवेगळ्या आहेत बघा. काही काही भागात कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज पती पत्नी आपलं पूजन करायला येतात आणि पती पत्नीनं आपलं पूजन केल्याच्या नंतर चंद्रकांत पाटील पूजन झालं आणि पूजन झाल्याच्या नंतर सहज म्हणतात महाराज हे आमचं कोण आहे? हे आमच्या भाग्यलक्ष्मी आहेत. प्रत्येक जण आपली वेगवेगळी ओळख करून देत असतो. हे काय आहेत? आमच्या भाग्यलक्ष्मी आहेत. काही भागात कीर्तनाला गेल्याच्या नंतर कोणी म्हणतं महाराज हे आमच्या गृहलक्ष्मी आहेत. काही भागात कीर्तनाला जा लोक म्हणतात ही आमची अर्धांगिनी आहे. महाराज हे आमच्या मिसेस आहेत. मी एका भागात बंडू पाटील कीर्तनाला गेलो महाराज. भागाचं नाव तुम्हाला सांगत नाही, नाहीतर उद्याच्या तारखी रद्द झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर गाडीतून खाली उतरलो. दोघं नवरा बायको समोर आले. माझे पाय धुतले. दोघांनी पूजन केलं. पूजन केल्याच्या नंतर नवरा म्हणाला महाराज हे कोण आहे तुम्हाला माहित आहे का? मी म्हटलं दादा आज पहिल्यांदाच तुमच्या गावात आलो, मला माहित नाही हे कोण आहे. तो म्हटला महाराज हा आमचा बारदाना. काय म्हटले? हा आमचा बारदाना. शब्द ऐकला महाराज. टोपी घातलेली होती, मुंग्याच आल्या डोक्याला. मी म्हटलं आतापर्यंत बरेच शब्द ऐकले पण हा शब्द कधीच ऐकला नाही. कीर्तनाची पंचपदी चालू झाली. जाता जाता मी त्या ताईला विचारलं, म्हटलं ताई तुमच्या नवऱ्याने तुमचा परिचय करून दिला हो, पण तुम्ही काय तुमच्या मालकाचा परिचय करून दिला नाही. बाई म्हटली महाराज राहू द्या, झाकली मूठ 1.25 लाखाची. मी म्हटलं ताई त्यांचा परिचय करून द्या. बाई म्हणे महाराज मी त्यांचा बारदाना आणि ते आमचं भंगार. याच्यापेक्षा त्याचा तवा परिचय काय करून द्यावा? अजिबात त्याचा परिचय दुसरा काही नाही. आवली मातेच्या डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं. जगाच्या मालकानं टोपलं खाली ठेवल्याच्या नंतर आवली माता म्हणायला लागल्या ए बाळा माझ्या पायात काटा मोडला. काटा मोडला म्हणल्याच्या नंतर आवली मातेला म्हणाल बाळ आई बस म्हणले या दगडावर, मी तुझ्या पायातला काटा काढतो. जगाच्या मालकाला आवली माता म्हणायला लागल्या पण तुला काटा काढता येतो का? तो जगाचा मालक होता. त्यानं सांगितलं आई भल्या भल्याचे काटे मी आतापर्यंत काढले, तुझ्या पायातला काटा काढता येणार नाही का? तिला काहीच कळालं नाही महाराज. न कळाल्यामुळं आवली माता खाली बसल्या. जगाच्या मालकानं पायाला हात लावला आणि अलगद काटा बाहेर काढला. वेदना थांबल्या. पण आता मला तुम्ही सांगा एखाद्या वेळेस माणूस सगळं काम झाल्याच्या नंतर एखादा माणूस आपल्या मदतीला आला रे आला की आपण काय करतो? त्याचे आभार मानतो किंवा त्याला धन्यवाद तरी देतो. महाराज तसं आवली माता म्हणायला लागल्या पायातला काटा काढला. त्या पोराकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर आवली माता म्हणल्या का रे बाळा तुझं नाव काय? पोरग गालात हसलं जागेवरून उठलं महाराज. तो म्हटला तुला जर मी माझं नाव सांगितलं तर तुला जेवढा काटा मोडल्यावर दुःख झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त दुःख माझं नाव ऐकल्यावर होईल. पोरग आई म्हणली अरे तरी पण मला तुझं नाव सांग. आवली माता नाव पोरग नाव सांगायला तयार नाही. जागेहून देव उठला आणि जरा अंतर जाऊन थांबला. का? त्याला कळलं माझं नाव सांगितलं भरलेला माठच फेकून हाणार म्हणले हे मला. मग सांग म्हणले तुझं नाव. तो म्हणला माझं नाव विठू. विठू शब्द ऐकला आणि पुन्हा राग आला. अरे म्हणले का तोंड्या तुझं नाव ऐकू ऐकूच तर माझ्या घराची राख रांगोळी झाली. पुन्हा इथं आला. शब्द ऐकला देव निघून गेला. तुकोबारायांकडे गेल्या महाराज आवली माता. अधिकार आहे का? तुकोबारायांकडे आवली माता जातात. आवली माता गेल्याच्या नंतर सगळा घडलेला प्रसंग माझ्या तुकोबारायांना सांगितला आणि तुकोबारायांना प्रसंग सांगितल्याच्या नंतर भगवान तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबाराय रडायला लागले स्वतःच्या पत्नी पुढं. तिचे हात धरले आणि हात धरून असं मस्तकाला लावले. आवले
अगं काय पुण्यवान आहे ग तू, ज्या देवाचं नाव रात्रंदिवस मी घेतो ना, तो देव साधा माझ्या स्वप्नात आला नाही ग, पण तू माझ्या पोटाची चिंता केली म्हणून जगाचा मालक तुझ्या पायातला काटा काढून गेला ग. नुसता पायातलाच काटा काढला नाही महाराज, तर जगाच्या मालकांना आवली मातेच्या पायाला लागलेली धूळ स्वतःच्या जिभेनं चाटली. हा अधिकार होता आवली मातेचा. एवढ्या मोठा अधिकार संपन्न आवली माता. आणि आताचे लोक म्हणतात आवली माता तुकोबारायांवर धावत होत्या, पण त्यांचा परमार्थ गगनाला नेऊन भिडवला. आता आपली आवली धावत नाही म्हणून आपला परमार्थ होत नाही. मग महाराज म्हणतात तुकोबारायांच्या जीवनात सगळं काही लोकांना दान देऊन टाकलं होतं, पण तुकोबारायांकडे एक वेळेस जगाची मालकीन आली. महाराज जगाची मालकीन आली, जगाची, कोणी महाराज नाही तर जगाच्या मालकीनं तुकोबारायची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पाटील डोळ्यात पाणी आलं विठ्ठलाच्या. देव रडायला लागला. रुक्मिणी जगात कोणाचीही परीक्षा घ्यावं, पण माझ्या तुकोबाची परीक्षा घेऊ नका. आई साहेब म्हटल्या तुमच्या भक्ताची परीक्षा पाहिली म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी येतं, आणि आम्हाला सगळे काम करायला सांगतात तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत नाही. पुन्हा एकदा सांगितलं रुक्मिणी कोणाचीही परीक्षा घ्या, पण माझ्या तुकोबाची परीक्षा घेऊ नका. आई साहेबांनी ऐकलं नाही. तुकोबाराय भजन करत होते आणि आई साहेब माझ्या तुकोबारायांच्या घरी आल्या. एका म्हातारीचं रूप धारण केलं. धारण केल्याच्या नंतर महाराज आवली मातेकडे फक्त एकच लुगडं होतं. त्या लुगड्यावर आवली मातेचा संसार चालू होता. जगाचा मालक, मालकाची पत्नी जिचं नाव साक्षात लक्ष्मी, ही लक्ष्मी माझ्या तुकोबाराच्या दारात उभी राहिली आणि माझ्या तुकोबारायनं आवाज दिला, ए तुकोबा. शब्द ऐकला आणि तुकोबारायनं त्यांच्याकडे पाहिलं. म्हातारीचं रूप होतं, फाटलेलं लुगडं अंगावरती होतं आणि ती म्हातारी माझ्या तुकोबारायांकडे आली. मस्त गंध कपाळ भरून कुंकू लावलेलं होतं आणि म्हणायला लागली, तुकोबा मला काहीतरी दान द्या. तुकोबाराय म्हटले, आई तुला काय दान पाहिजे? आता देण्याकरता घरात काहीच नाही. म्हटले मला वस्त्र दान पाहिजे. मग तुकोबाराय म्हटले माझ्याकडे एवढं धोतर शिल्लक आहे, याच्यातला अर्ध फाडून मी तुला देऊ शकतो. तुकोबारायांकडे त्या म्हातारीनं रागानं पाहिलं. काय म्हटले एवढं भजन करता, तुम्हाला साधं कळत नाही का? माझ्या कपाळावरती एवढं मोठं कुंकू लावलेलं आहे, माझं मळवड भरलेलं आहे. अहो जिचं मळवड भरलेलं आहे, जी लक्ष्मी आहे, तिला पांढरी साडी नेसवता तुम्ही, हे काही तुम्हाला पटतं का? तुकोबाराय म्हटले मला माफ कर. म्हटले मला दुसरं काहीतरी द्या, तुमच्या पत्नीची एखादी साडी मला द्या, एखादं लुगडं मला द्या. तुकोबारायच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आवलीकडे फक्त एकच लुगडे आणि तिच्यातलं जर हिला दिलं तर माझ्या आवलीला काय ठेवू म्हटले. महाराज अशी अवस्था होती. आवली माता आंघोळ करत असताना अंगावरती अर्ध लुगडं भिजवावं आणि भिजवल्याच्या नंतर ते वाळलेलं लुगडं अंगाला गुंडाळावं आणि ओलं झालेलं लुगडं त्या नाहणीवरती सुकवावं. तुकोबारायांनी सुकायला घातलेलं अर्ध लुगडं पाहिलं आणि तुकोबारायांनी एक वेळ त्या म्हातारीकडे पाहिलं. आवली मातेचं अर्ध लुगडं तुकोबारायांनी कापलं, त्याची घडी मारली आणि महाराज बाहेर उभे असलेल्या म्हातारीच्या हातावरती ठेवलं. जसं लुगडं आवली मातेचं जगाच्या मालकिनीच्या हातावर ठेवलं, तशी जगाची मालकीन हंबरडा फोडून रडायला लागली. तुकोबा अहो काय तुमची उदारता आहे. आणि आई साहेब महाराज स्वतःच्या रूपात प्रगट झाल्या. सांगेल मी तुम्हाला बारकाईनं ऐका. जिचा नवरा जगाचा मालक आहे आणि ती या जगाची लक्ष्मी आहे, ती माझ्या तुकोबारायच्या दारात हात पसरून उभी होती, म्हणजे माझ्या तुकोबारायची श्रीमंती किती मोठी असेल. माझ्या तुकोबारायची श्रीमंती लहान नव्हती. माझ्या तुकोबारायची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीत माझे तुकोबाराय आनंदात होते. ठेविले आनंद
तुम्हाला ज्या अवस्थेमध्ये ठेवलेले त्या अवस्थेमध्ये तुम्ही समाधान माना. माणसं भगवंतानं ठेवलं त्यात आनंद मानतात पण समाधान मानत नाहीत. महाराज म्हणले देवानं जे दिलंय ना त्याच्यात आनंद माना, त्याच्यातच समाधानी राहा. ठेविले आनंद ऐसेचे राहावे, चेत्य असू द्यावे समाधान. समाधान वेगळं, समाधान राहणं माणसाला जमत नाही, पण समाधानी राहिल्याशिवाय जीवनाचा आनंद सुद्धा माणसाला मिळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा तुमचं जेवढं मिळालं त्याच्यातच समाधान मान. एखाद्यानं भलं मोठं घर बांधलं त्याच्यावर जळून उपयोग नाही. त्याच्या पिढीच्या त्याच्या घराण्यात आलेले वाडवडिलांचे पुण्य आहे, त्याचं पुण्य फळाला आलेलं आहे, त्याच्यावर तो जळून उपयोग नाही. महाराज म्हणतात तिसऱ्या चरणाकडे जात असताना एक उदाहरण सांगतो, चाल काय होणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी राहिला. लक्षपूर्वक ऐका. 2-3 माणसं एका नावेमध्ये बसले. काल सारखा पाऊस जोरात झाला होता आणि नदीला बालाजी महाराज पूर आला. पूर आल्याच्या नंतर महाराज पार्टी केलेली माणसं नदीच्या दुसऱ्या काठावरून गावात येण्याकरता निघाली. मी आता पाठीमागे एकदा व्हिडिओ पाहिला होता, मारुतीरायाच्या मंदिरापर्यंत पावसाळ्यात पाणी आलं होतं. असा नदीला भयंकर पूर आला. खालच्या गावात पार्टी करण्याकरता गेले. येत असताना जुना काळ होता, गाडीची व्यवस्था नव्हती, पूल नव्हता, येण्यासाठी नाव होती. नावेत बसले. नावेत बसल्याच्या नंतर नाव पुढं 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 हाकत होते. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. पाहता पाहता दिवस निघला. तो म्हटला का रे एवढा पाऊस पडलाच कसं काय? म्हटले नदीला एवढा पूर आला, रात्रभर नाव आखली तरी गाव आलं नाही म्हटले, पण मंदिरावरचा लाईट दिसत होता. तो म्हटला अरे पडू दे पाऊस, एवढं पाऊस पडला, एवढी नाव रात्रभर आणली, आता समोर अजून एवढं पाणी शिल्लक दिसतंय, मला असं वाटतंय म्हणला एकदा मागं वळून तर पाहू, रात्रभर आपण किती पाणी मागं टाकलंय. ते दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, दोघांनी मागं वळून पाहिलं. पाहता काय अहो पाहिल्याच्या नंतर या दोघांनी त्या नावेचा दोर एका झाडाला बांधलेला होता, तो सोडलाच नव्हता. महाराज म्हणतात उदाहरण संपलं. जोपर्यंत या संसारामध्ये राहत असताना तुम्ही तुमच्या संसारातला माया रूपी दोर सोडत नाही, तोपर्यंत तुमचा परमार्थ सुद्धा फळाला येत नाही. आणि जर तुमचा परमार्थ फळाला आला नाही, जर तुम्ही भक्ती केली नाही, तर मग काय होतं? महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुम्हाला भोग भोगावेच लागणार आहेत. मग याच्यासाठी जर तुम्हाला भोग भोगायचे नसतील तर तुम्ही काय करा? जगाच्या मालकाची भक्ती करा. लोक भक्ती करण्याकरता तयार झाले. आता याच्यात जे शेवटचं चरण आहे ते शेवटचं चरण आपल्याला 10 मिनिटात बघायचंय आणि बरोबर 11ला जे सगळं होणार. ज्ञानदेव तुकाराम होणार, तुम्ही घरी जाणार, कारण 11च्या पुढे कीर्तन केलं का पाऊस येतंय. हा ते तयारीलाच असते. महाराज बॉस सोडला नाही का पाण्यातच घालतो म्हणते वरून. लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणले वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. अभंगाचं शेवटचं चरण खूप महत्वाचे. 10 मिनिटं कीर्तन बारकाईनं ऐका. अरे तो होणारा अन्याय अत्याचार साहेबांनी आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं. आई जगदंबा शिवाई देवी समोर आपला पदर पसरावा आणि शिवाई देवीला म्हणावं, हे आई जगदंबे शिवाई देवी आम्हास असा मुलगा दे जो 18 पगार जातीचं 12 बोलू देणाऱ्यांचं सर्व धर्मियांचं राज्य निर्माण करेल. असा मुलगा माझ्या पोटी जन्मास घाल. आणि दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1633 महाराष्ट्राच्या मातेत मासाहेबांच्या घोषेत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजे छत्रपती जन्मास आले, जन्मास आले. एकच राजा, एकच राजा, एकच राजा, एकच राजा, इथे जन्मला शिवनेरी किल्ला. एकच राजा, इथे जन्मला शिवनेरी किल्ला. राजा राजाचं नाव
आऊसाहेबांच्या मुखातून नाव बाहेर पडलं, आमच्या पुत्राचं नामकरण करा शिवाजी. अरे शिवाजी नावाचं वादळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढायला लागलेलं होतं. त्याच वादळानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. बघता बघता राजा तयार झाले होते. दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या अवघ्याला घाम फोडला होता. पण त्याच वेळेस स्वराज्यात दुसरं वादळ जन्माला आलं होतं. टाळ वाजवा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरंदराच्या कुशीमध्ये महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्माला आलेला राजा म्हणजे संभाजी राजा. काशी मासाहेबांकडे गेले. मासाहेबांना म्हणावं, आऊसाहेब आपल्या घरात पुत्ररत्न जन्माला आलं. महाराज बघत राहिले होते. आऊसाहेबांना विचारावं, पुत्ररत्नाचं नामकरण काय करायचंय? आऊसाहेब म्हणाले असतील, आमच्या नातवाचं नामकरण करा संभाजी. अरे संभाजी फक्त नाव नाही, स म्हणजे सामर्थ्यवंत, भा म्हणजे भाग्यवंत आणि जी म्हणजे जिवंत असेपर्यंत धर्मासाठी लढणारा राजा म्हणजे संभाजी राजा. हे संभाजी नावाचं वादळ स्वराज्यात वाढायला लागलेलं होतं. 2 वर्ष वय झालं. मातृत्वाचं छत्र डोक्यावरचं हरवलं होतं. बघता बघता संभाजी राजे मासाहेबांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात तयार झाले होते. 16 भाषा, शास्त्र, तलवार, भालाफेकी सगळ्या गोष्टीत तरबेज संभाजी राजा झाला होता. पण त्याच वेळेस मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून आलं होतं. 9 वर्ष वय होतं छाव्याचं. संभाजी राजा मिर्झा राजा जयसिंगांच्या छावणीत गेला होता. त्याच वेळेस दिलेर खान समोर आला. शंभू, आपको हम तोहफे में एक हाथी देने वाले हैं. ये हाथी आप कैसे लेके जाओगे? आज संभाजी राजा कराला असेल, दिलेर खान तेरा ये लंगड़ा हाथी तो ये संभाजी कैसे भी लेके जा सकता है, लेकिन हमारे आबाद साहब ने जो स्वराज्य खड़ा किया है वो तुम कैसे लेके जाओगे? संभाजी राजा तयार झाला होता. सगळ्या मुघलांना घाम फोडला होता. त्याचं छत्र डोक्यावरचं हरवलं होतं. वादळासारखा संभाजी राजा लढत होता. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून संभाजी राजांच्या लढाया चालू होत्या. एकही लढाई न हारलेला राजा म्हणजे संभाजी महाराज होते. संभाजी राजा संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये मुक्कामाला असताना घात झाला होता माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजाचा घात झाला होता. संभाजी राजा मुक्कामाला होत. रात्रीचा प्रहर होता आणि अचानक जाग आली. आमच्या मालोजी बाबाने बघितलं. संताजीला आवाज दिला, ए संताजी,
शब्द ऐकला आणि संताजी धावत आलं. का हो मालूजी बाबा का आवाज देता या? अरे संताजी डोळ्यासमोर बघ ना, येताना हिरवी झेंडे दिसतात. संताजी येताना तलवारीचा खणखणाचा आवाज येतोय. अरे संताजी घात झालाय संताजी. शब्द ऐकला संताजीनं बघत राहिलं. मालोजी बाबा झालंय काय? संताजी आपण वेड्यात अडकलो. अरे आपलं शंभूराचं वेड्यात अडकलं. शंभूराचं कुठे? संताजी बाबा शंभूराचं सरदेसाईच्या वाड्यात. शब्द ऐकला आणि संताजी आणि आमचं बाबा मालोजी बाबा धावत आलं. सरदेसाईच्या वाड्याच्या बाहेर उभं राहिलं. तसं डोळ्यात समोर दिसलं कवी कलश. मालोजी बाबा या वक्ताला होय कवी घात झालाय कवी. शंभूराचं कुठे? मालोजी बाबा राज झोपल्यात. शब्द ऐकला उठवा की राजांना घात झालाय. अहो मुक्रम आलाय. शब्द ऐकला कवी कलशाला तलवारीवर हात ठेवला. संभाजी राजाच्या जवळ जावं. झोपलेल्या संभाजी राजाच्या पायाला हात लावला. हात लावल्याच्या नंतर डोळे उघडले छाव्यानं. बघितलं कोण? कवी. अहो या वक्ताला आणि आमच्या पायाला का म्हणून हात लावताय? राज उठावं राज, निघायचंय राज. घात झालाय राज. शब्द ऐकला घात आमचा होय राज. उठा राज, निघावं लागेल. कवी कशानं पुन्हा पायाला हात लावलाय. तसंच संभाजी राजे म्हणाले कवी आमच्या पायाला हात लावू नका. अहो हे पाय जोपर्यंत आलमगीराचा भर मस्तका वेगळं करत नाहीत तोपर्यंत हे पाय थकत नाहीत. कवी थकत नाहीत. शब्द ऐकला राज घात झाला. तसाच संभाजी राजा कळाला कोणी खूप असला आमच्या पाठीत खंजीर. कवी कलश स्तब्ध झाले. राजा नाव सांगू शकत नाही. राजा कवी नाव सांगा. कुणी खूप असला पाठीत खंजीर. शब्द पुन्हा ऐकला राजा गणोजी शेरकर. शब्द ऐकला तलवारीवर हात दिला आणि डोळ्यातून पाणी आलं. जगदंबेचं स्मरण केले. अरे आमचेच गद्दार निघाले नसते तर या संभाजीनं दिल्लीच्या तख्तावर सुद्धा स्वराज्याचा भगवा फडकवला असता. भगवा फडकवला असता. तलवार हातात घेतली. तलवार हातात घेतल्याच्या नंतर लढाई सुरू झाली होती. अल्लाहू अकबर करत सैन्य आतलं होतं. सरदेसाईच्या वाड्यामध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रक्ताचा अभिषेक होत होता. पण छावा कुणाच्या हातात येत नव्हता. दिसेल त्याच्या माना कापल्या जात होत्या. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. वाघाला पकडणं एवढं सोपं नव्हतं. जवळ येत होते. तलवार फुलत होती. सपा सपा माना वेगवेगळ्या होत होत्या. संभाजीराजा हातात यायला तयार नव्हतं. पराकाष्ठेनं लढत होत. हा वाघ पकडणं सोपं नाही. पण आपल्यातल्या गद्दाराने सांगितलं मुकरबजी एक काम करा. जोपर्यंत संभाजी राजाचे हात मोकळे आहेत तोपर्यंत या वाघाला पकडणं सोपं नाही. आणि दुर्दैव आमच्या छाव्याचं आपल्या गद्दाराने पाठीत खंजीर खोसला. साखरदंड फेकले. पहिला साखरदंड अडकला हातात. हात ओढला गेला. छाव्यानं परत ओढले. अरे 10-15 येऊनाला फेकत होता हा वाघ. पण दुर्दैव पायात बेड्या पडल्या. हातात साखरदंड पडले. जखडला गेला राजा. वार झाला छातीवर. तलवारीच्या पात्यानं रक्ताची धार बाहेर आली. वार झाला पाठीवर. पोटावर, पायावर, हातावर, दंडावर वार होत राहिले. संभाजी राजा रक्तानं लोहून निघाला. दुर्दैवाने गणोजी शिर्के समोर दिसले. राजा बघत होते. गणोजी बघत होता. संभाजी राजाला कुत्र माग लागावं तसं ओढल्या जात होत. तलवारीचे वार होत होते. बघता बघता त्या औरंग्याच्या समोर संभाजी राजाला आणल्या जात होत. हुजूर बड़ी खुशी की खबर है. संभा गिरफ्तार हुआ है. शब्द ऐकला आलमगीर खुश झाला आणि स्वतःची पगडी डोक्यावर घातली आणि संभाजी राजाच्या समोर येऊन उभा राहिला. संभाजी राजाला म्हणाला शंभू ये सचमुच शंभू है.
बघत राहिला आणि डोळे बघितले आणि कळालं 9 वर्षाचा होता तेव्हा आम्ही याचे डोळे बघितले होते. आजही 30 ताकदीच्या डोळ्यात आहे. संभाजीराजाला म्हणाला, एक बार कहे दो कौन हो तुम? औरंगजेब, शिवाजी महाराज को क्या कहते हैं पता है? अरे शिवाजी महाराज को शेर कहते हैं और उनके बच्चे को छावा कहते हैं. बघ आमच्या डोळ्यात डोळे घालून संभाजी राजाचे डोळे त्याला चाळत होते. बघता बघता तापलेल्या सळयांना संभाजी राजाचे डोळे फोडण्याची सजा दिली होती. तापलेल्या सळया आल्या होत्या, संभाजी राजाच्या डोळ्यासमोर धरल्या होत्या. तापलेल्या सळया धरणाऱ्याचे हात हालत होते. जनाब, आपकी आंखें तो बंद कर लो. जनाब, आपकी आंखें बंद कर लो. हमें जलन होती है आपकी आंखें में ये डालने. बघत राहिला. तसा छावा म्हणाला, अरे फोड आमची डोळं. घाबरत नाही हा छावा. बघता बघता सळया डोळ्यात गेल्या. चल चल करत सळया बाहेर निघाल्या. डोळ्यातून काळा धूर बाहेर आला. डोळं फुटलं. संभाजी राजाची जीभ कापली. तोंडातून रक्ताची धार बाहेर आली. बोट तोडत असताना एक एक बोट तोडावं, पण ही बोट तोडत असताना सजा देत असताना या छाव्याचं एक बोट तोडल्याच्या नंतर 2 तासाला दुसरं बोट तोडल्या जायचं का? कारण या छाव्याचं या बोटाच्या वेदना जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत दुसरं बोट तोडल्या जात नव्हतं. औरंगजेब म्हणत होता, कहे दो आओ हमारे धर्म में इस्लाम कबूल कर लो. जीवन दान देने के लिए तैयार है. तसाच छावा करायला असेल औरंगजेब, हे आमच्या स्वराज्यात तुला धर्म सुद्धा बदलू देणार नाही. आनंदात आम्ही स्वराज्यात ठेवू. संभाजी राजाचे हात तोडले. उकळतं तेल संभाजी राजाच्या अंगावर टाकलं होतं. पाठीवर पोटावरच मांस भाजून निघलं होतं. वेदना होत होत्या. तलवारीच्या पात्यानं एखादं बोकडाच्या अंगावरचं मांस सुटून काढावं तसा जिवंत संभाजी राजाच्या अंगावरचं मांस सोलून काढलं होतं. तलवारीनं वेदना दिल्या होत्या. अखेर छाव्याचं मस्तक छाटलं. औरंगजेबाला आनंद झाला, पण त्याला मराठ्याचा छत्रपती संपवता नाही आला. संभाजीराजे स्वर्गात गेले असतील. बापानं संभाजीराजाला पाहिला असेल आणि तो बाप कडकडून मिठी मारून म्हणाला असेल, शंभू का लढलात एवढं? कशासाठी एवढं सहन केलं? तेव्हा आमचा छावा म्हणाला असेल, आबा कळू द्या त्या आलमगीर औरंगजेबाला, त्याने फक्त एक संभाजी राजा मारलाय, पण या संभाजीच्या मांसाच्या तुकड्यातून हजारो संभाजी जन्माला येतील. ते तुला हेच गाडतील. संपला. बार काही नाही का? महाराज म्हणतात, याला म्हणतात देवाच्या पायी संसार अर्पण करणं. वावो हा संसार देवापायी झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याच्या अगोदर ज्यांना हात असतील त्यांनी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये भजन करा. विठोबा रखुमाई